नमस्कार. माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महावितरण या कंपनीची नोकर भरतीची जाहिरात या ठिकाणी सुरू झालेली आहे. त्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहे. कोणकोणती पदे असणार आहेत, पात्रता काय असणार आहेत, किती पदे आहेत, पगार किती आहे, शेवटची तारीख किती आहे, अशी सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहे. बघा, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटेड म्हणजेच ज्याला आपण महावितरण असे म्हणतो, महावितरणामध्ये नोकर भरतीची सुवर्ण संधी या ठिकाणी उपलब्ध आहे. चला तर मग बघूया आपण कोणकोणती पदे या ठिकाणी आहेत. बघा, ही जी जाहिरात होती ती जाहिरात 27/6/2025 या रोजी प्रसिद्ध झाली होती, पण काही कारणामुळं त्याची जी ॲप्लिकेशन लिंक आहे ते सुरू झाली नव्हती. तर आता ॲप्लिकेशन लिंक सुरू झालेली आहे. ॲप्लिकेशन लिंक 29 नोव्हेंबर 2025 पासून ते शेवटची दिनांक आहे 22 डिसेंबर 2025. लक्षात ठेवा तारीख, 22 डिसेंबर 2025 पर्यंत ही लिंक उपलब्ध असणार आहे. तरी सर्व मित्रांनी या मुदतीच्या आतमध्ये हे फॉर्म भरून घ्यावे. बघा, कोणकोणती पदे आहेत आपण बघून घेऊयात. सगळ्यात पहिल्यांदा बघा, या ठिकाणी सिनियर मॅनेजर किती पदे, एकूण 13. सिनियर मॅनेजर या ठिकाणी एकूण 13 पदे या ठिकाणी आहेत. यामध्ये कॅटेगरी वाईज तुम्ही बघू शकता. सिनियर मॅनेजर फायनान्स अँड अकाउंटंट रिलेटेड. बघा, सिनियर मॅनेजर फायनान्स अँड अकाउंटंट या डिपार्टमेंटमध्ये हे सिनियर मॅनेजरचं पोस्ट आहे. ग्रुप 1 या ठिकाणी तुम्ही कॅटेगरीनुसार जागा बघू शकता. SC 1, ST 1, VJ 1, NTB 1, NTC ला नाही आहे, NTD नाही आहे, SBC तर OBC ला 3 जागा या ठिकाणी आहेत आणि ओपन मध्ये 4. बाकीची सर्व माहिती तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित बघून घ्या. त्यानंतर पुढे बघा, सिनियर मॅनेजरची ही पोस्ट आहे. त्यानंतर पुढे मॅनेजर. बघा, मॅनेजर फायनान्स अँड अकाउंट या डिपार्टमेंट मधील हे पोस्ट आहे. एकूण वेकेन्सी आहेत, एकूण जागा आहेत 25. टोटल 25 जागा या ठिकाणी आहेत. कॅटेगरी वाईज तुम्ही या ठिकाणी बघू शकता. SC 3, ST 2, बरोबर आहे. बघून घ्या या ठिकाणी व्यवस्थित. तुम्ही ज्या कॅटेगरीचे आहात त्या कॅटेगरीला जागा आहेत का नाही, असेल तर किती जागा आहेत ते बघून घ्या आणि त्यानुसार तुम्ही ते फॉर्म भरून घ्या. त्यानंतर पुढे बघा, डेप्युटी मॅनेजर. विद्यार्थी मित्रांनो, डेप्युटी मॅनेजर फायनान्स अँड अकाउंटंट. बघा, फायनान्स अँड अकाउंट या विभागामध्ये महावितरण कंपनीमध्ये एकूण 82 पदे. बघा विद्यार्थी मित्रांनो, एकूण 82 पदे या ठिकाणी आहेत डेप्युटी मॅनेजरसाठी. एकूण या ठिकाणी बघा, SC ला 12 जागा आहेत, ST 4, VJ 2 जागा, NTB 2. तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तुम्ही ज्या कास्टचे आहात त्या कास्टनुसार जागा या ठिकाणी आहेत का नाही ते व्यवस्थित बघून घ्या. ओपन 25. अशा पद्धतीने एकूण 82 जागा या ठिकाणी आहेत. आणि आता याबद्दल आपण महत्वाची माहिती बघूयात पुढे. बघा, एज लिमिट जे आहे, एज लिमिट जे आहे, सिनियर मॅनेजर आणि मॅनेजर या पदासाठी एज लिमिट आहे मॅक्झिमम 40 इयर्स, 40 वर्ष हे मॅक्झिमम इयर आहे. आणि डेप्युटी मॅनेजरसाठी एज आहे 35 वर्ष, म्हणजे मॅक्झिमम वर्ष किती, 35. ठीक आहे. बाकीचे तुम्ही जे बॅकवर्ड क्लासेस आहेत त्यासाठी परत तुम्हाला आणखी 5 वर्ष एक्स्ट्रा या ठिकाणी मिळतात. तुम्ही ते व्यवस्थित वाचून घ्या. बघा, त्यानंतर आणखी काही जी महत्वाची माहिती आहे या ठिकाणी आपण बघूयात. हा बघा, काय क्वालिफिकेशन लागणार आहे फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी. बघा, सिनियर मॅनेजरची जे पोस्ट आहे, सिनियर मॅनेजरला या ठिकाणी CA, ICWA, CMA फायनल पास असणं आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर 7 वर्षाचं अनुभव या ठिकाणी फायनान्स, अकाउंट, ऑडिट या रिलेटेड असणं आवश्यक आहे. या ठिकाणी बघून घ्या व्यवस्थित, व्यवस्थित बघून घ्या माहिती. सिनियर मॅनेजरची जी पोस्ट आहे त्यासाठी CA, ICWA फायनल पास असणं आवश्यक आहे आणि 7 वर्षाचं एक्सपिरियन्स या ठिकाणी असणं आवश्यक आहे. डिटेलमध्ये तुम्ही सर्व माहिती वाचून घ्या. त्यानंतर पुढचं जे पद आहे मॅनेजर, मॅनेजर पदासाठी बघा, CA, ICWA, CMA फायनल पास असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर पुढे बघा, 3 इयर एक्सपिरियन्स वर जे सिनियर मॅनेजरला जे 7 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आणि मॅनेजर या पदासाठी 3 वर्षाचा एक्सपिरियन्स या ठिकाणी आहे. ठीक आहे.
त्यानंतर पुढे बघा डेप्युटी मॅनेजर फायनान्स अँड अकाउंट डिपार्टमेंट या ठिकाणी बघा CA, ICWA, CMA आणि MCOM असेल तरी चालेल, MCOM जरी असेल तरी पण चालेल, किंवा BCom प्लस MBA, BCom आणि BCom नंतर जर MBA केला असेल फायनान्स मधून तरी पण आपण हा फॉर्म भरू शकतो. पण एक्सपिरियन्स आहे त्याला 1 वर्षाचं. बघा 1 वर्षाचं एक्सपिरियन्स त्याला असणं आवश्यक आहे. 1 year एक्सपिरियन्स, पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स इन फायनान्स, अकाउंट्स किंवा ऑडिट. 1 वर्षाचं आपलं PG झाल्यानंतर 1 वर्षाचं एक्सपिरियन्स या ठिकाणी असणं आवश्यक आहे. कारण स्पष्ट उल्लेख केला या ठिकाणी बघा 1 year पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स म्हणजे PG कंप्लीट झाल्यानंतर 1 वर्षाचं एक्सपिरियन्स तुम्हाला या ठिकाणी असणं आवश्यक आहे. जर तुम्ही क्वालिफिकेशन मध्ये पात्र असाल तर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरायला काहीही हरकत नाहीये. पुढे बघूयात बघा आणखी काय महत्वाची माहिती. सगळ्यात महत्वाचं पगार बघा, स्केल ऑफ पे. सिनियर मॅनेजरसाठी जवळपास 97,220 ते 2,09,445 इतकं पे स्केल असणार आहे. मॅनेजर या पदासाठी 75,890 मॅक्झिमम तुम्ही या ठिकाणी बघू शकता, आणि डेप्युटी मॅनेजरला बेसिक आहे तो 54,505. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने अतिशय उत्कृष्ट असं पे स्केल या ठिकाणी आहे. तुम्ही जर या परीक्षेला एलिजिबल असाल, पात्रता तुमच्याकडे असेल तर तुम्ही हा फॉर्म भरायला काहीच हरकत नाहीये, कारण खूप मोठी संधी आहे. पुढे बघा आणखी काही महत्वाची माहिती आपण बघूयात. त्यानंतर याची जी PDF आहे, याची PDF मी तुम्हाला माय कॉमर्स लॅब या टेलिग्राम चॅनलला अपलोड केलं आहे. तुम्ही त्या ठिकाणी सर्व माहिती डिटेलमध्ये वाचून घेऊ शकता. त्या ठिकाणी बघून घ्या तुम्ही. अधिक काय महत्वाची माहिती असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी वाचायला मिळेल. जे काय महत्वाची माहिती आहे या पदासाठी या PDF मध्ये आहे. बाकी सर्व माहिती तुम्ही वाचून घ्या. आपण जे महत्वाचे मुद्दे आहेत ते आपण या ठिकाणी चर्चा करत आहे. बघा आता परीक्षा पद्धत कशी आहे. तिन्ही पण सेम, सिनियर मॅनेजर, मॅनेजर आणि डेप्युटी मॅनेजर या तिन्ही पदासाठीचा अशा प्रकारचा हा परीक्षा पॅटर्न आहे. या ठिकाणी टेस्ट ऑफ प्रोफेशनल नॉलेज, नंबर ऑफ क्वेश्चन 50 आणि मार्क्स 110. बघा एकूण 50 प्रश्न असणार आहे आणि एकूण मार्क्स आहेत 110. म्हणजे एक प्रश्न हे 2.20 किंवा 2.2 ला तुमचं एक प्रश्न असणार आहे. आणि त्यानंतर सेकंड पार्ट मध्ये टेस्ट ऑफ जनरल ऍप्टिट्यूड, यामध्ये टेस्ट ऑफ रिझनिंग 40 क्वेश्चन आणि मार्क्स किती 20, म्हणजे अर्ध्या मार्काला एक क्वेश्चन असणार आहे 0.50 या ठिकाणी. आणि टेस्ट ऑफ क्वांटिटी ऍप्टिट्यूड 20 क्वेश्चन 10 मार्क. टेस्ट ऑफ मराठी लँग्वेज 20 क्वेश्चन 10 मार्क. अशा पद्धतीने एकूण 130 क्वेश्चन आणि 150 मार्कासाठी ही परीक्षा असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा प्रोफेशनल नॉलेज मध्ये तुमचा जो अकाउंट आहे, अकाउंट, कॉमर्स, फायनान्स, ऑडिट, टॅक्स, बँकिंग, लॉ, हे सगळे प्रश्न, हे सगळे विषय आपण जेवढे काही BCom मध्ये विषय शिकलेले आहेत ते सर्व विषयांचा समावेश यामध्ये होतो. डिटेल माहिती तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये आपण त्यामध्ये बघूयात. आता फक्त आपण जाहिरातीवर चर्चा करूयात. बघा टायमिंग जे आहे 120 मिनिट म्हणजे 2 तासाचं टायमिंग तुम्हाला असणार आहे परीक्षेसाठी. आणि विद्यार्थी मित्रांनो यामध्ये तुम्हाला निगेटिव्ह सिस्टीम असणार आहे. म्हणजेच बघा इथं आहे देर विल बी पेनल्टी फॉर रॉंग आन्सर मार्क इन द ऑब्जेक्टिव्ह टेस्ट. बघा तुम्हाला निगेटिव्ह सिस्टीम असणार आहे. किती आहे निगेटिव्ह सिस्टीम? 0.25 दिल्या या ठिकाणी. 1/4 या ठिकाणी निगेटिव्ह सिस्टीम आहे. व्यवस्थित बघून घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने महावितरण यामध्ये भरती सुरू झालेली आहे. तुम्ही या ठिकाणी एलिजिबल असाल तर फॉर्म भरायला काहीच हरकत नाही. फी किती आहे बघा. ऍप्लिकेशन फी ओपन कॅटेगरीसाठी 500 रुपये प्लस GST, आणि जे रिझर्व्ह कॅटेगरी मधून फॉर्म भरणार आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी 250 रुपये फी आहे आणि प्लस GST. ठीक आहे, जवळपास 300 रुपये आणि या ठिकाणी 550 रुपये अशा प्रकारची फी आहे. तुम्ही या ठिकाणी एलिजिबल असाल तर फॉर्म भरून घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो शेवटची तारीख जी आहे फॉर्म भरायची 22 डिसेंबर पर्यंत लिंक उपलब्ध असणार आहे. सर्व विद्यार्थ्यांनी फॉर्म भरून घ्या. आणि ज्यांना कोणाला PDF हवा असेल तर त्या विद्यार्थी मित्रांनी माय कॉमर्स लॅब या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. त्या ठिकाणी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर PDF उपलब्ध होईल. त्याची लिंक तुम्हाला खाली देईन, किंवा तुम्ही सरळ टेलिग्राम चॅनलला माय कॉमर्स लॅब असं सर्च करा आणि त्या ठिकाणी तुम्ही जॉईन व्हा. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या ठिकाणी थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.